हॅलो हाय नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ज्यांनी या कथेचे पाठीमागचे भाग वाचले नाहीत त्यांनी नक्की वाचून घ्या. कथेचं नाव आहे अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 7. सियाचा वाईट काळ. सिया आपली जुनी अनेक ठिकाणी धागे निघालेली बॅग हाताने घट्ट पकडते. डोक्यावरचा दुपट्टा नीट सावरत ती घराबाहेर पाऊल टाकते. मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलेलं असतं. मला कुठल्याही परिस्थितीत पार्ट टाईम जॉब मिळवायचाच आहे. हे घर मला सोडायचं नाही. हे घर म्हणजे माझ्या आईबाबांची शेवटची आठवण आहे. मी हे घर कधीच सोडू शकत नाही. काहीही सहन करावं लागलं तरीही. सिया रस्त्यावर उतरते. उन्हाची तीव्रता फार नव्हती, पण तिच्या परिस्थितीचं ओझं इतकं जड होतं की तिला प्रत्येक पाऊल टाकणं कठीण जात होतं. शहर आपल्या नेहमीच्या वेगात धावत होतं आणि सिया मात्र त्या अथांग गर्दीत पूर्णपणे एकटी हरवलेली होती. एका आशेने ती एकामागून एक वेगवेगळ्या ठिकाणी विचारू लागते. काही अंतरावर असलेल्या एका अलिशान कॅफेमध्ये ती व्यवस्थापकासमोर उभी राहते. सॉरी, सध्या आमच्याकडे कुठलीही वॅकन्सी नाही. तुम्ही नंतर या. कॅफे मॅनेजर तिच्याकडे न पाहताच कोरडेपणाने उत्तर देतो. ती तिथून निघून एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाते. तिचा साधा पेहराव पाहून तिथला वॉचमन आधी तिला अडवतो. कसाबसा रस्ता काढून ती तिथे रिसेप्शनपर्यंत पोहोचते. आम्ही सध्या फ्रेशर्सना हायरिंग करत नाही, त्यातही पार्ट टाईमसाठी अजिबातच जागा नाही, तिथली रिसेप्शनिस्ट अत्यंत तुच्छतेने सांगते. खचलेली सिया शेवटी एका कपड्यांच्या बुटीकमध्ये पाय ठेवते. तिची ती बिकट अवस्था पाहून तिथली मालकीण म्हणते, तुमचा प्रोफाईल आमच्या ब्रँडशी मॅच होत नाही. आम्हाला थोड्या हाय-फाय मुली इथे पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी तोच नकार, तीच उपेक्षा. पण सियाला हे माहीत नव्हतं की हा केवळ तिचा वाईट काळ नव्हता, तर या प्रत्येक ठिकाणी जणू आधीच कुणीतरी सक्त ताकीद देऊन ठेवली होती. या मुलीला शहरात कुठेही काम मिळता कामा नये आणि हे कारस्थान रचणारा दुसरा तिसरा कोणी नसून अद्वैत महाजनच होता. संध्याकाळ हळूच उतरू लागली होती, पण सियाची आशा अजून मेली नव्हती. घामाने भिजलेली, दमलेली, तरीही ती चालतच होती पुढच्या दरवाजाच्या शोधात. शेवटी नाईलाजाने पूर्णपणे खचून ती घराचं दार उघडते आणि आत येते. हातात ना कुठली आशा होती, ना कुठलं ऑफर लेटर. खांद्यावरचा बॅग काढून तिने तसाच खोलीच्या कोपऱ्यात टाकला आणि पाय दुमडून ती तशीच जमिनीवर बसली. डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती. तिथे आसवांचा पूर आला होता, पण ओठांवर एक भयानक शांतता. आज ती नोकरीच्या शोधात कॉलेजलाही जाऊ शकली नव्हती. संयम आणि परिस्थिती दोघांनीही तिला चारही बाजूंनी घेरलं होतं. दुसरीकडे शहराच्या एका उंच चमचमत्या स्काय स्क्रॅपरच्या लक्झरी ऑफिसमध्ये अद्वैत महाजन बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर शांत समाधान होतं. समोरच्या मोठ्या स्क्रीनवर सियाच्या प्रत्येक मिनिटाचा ट्रॅकिंग रिपोर्ट लाईव्ह दिसत होता. सकाळी 7 वाजता सियाने घरची सगळी कामं पूर्ण केली. सकाळी 8:30 वाजता कॅफेमध्ये गेली. तिथेही ती रिजेक्ट झाली. सकाळी 10 वाजता तिने ऑफिसमध्ये अप्लाय केलं. तिथेही ती रिजेक्ट झाली. दुपारी 12:15 वाजता बुटीकमध्ये गेली. तिथेही ती रिजेक्ट झाली. दुपारी 2 वाजता अजून एक ठिकाणी प्रयत्न केला, पण तिथेही ती रिजेक्टच झाली. दुपारी 4:30 म्हणजे 4:30 वाजता हताश होऊन बस स्टॉपवर तासनतास बसून राहिली. संध्याकाळी 6:10 वाजता 6:10 रिकाम्या हाताने घरी परतली. अद्वैतने स्क्रीन बंद केली. आरामात आपल्या लेदरच्या खुर्चीवर मागे टेकला.
हळू पण वेड्या समाधानाने तो स्वतःशीच पुटपुटला. कर बेबी डॉल, जितका प्रयत्न करायचा आहे तितका कर. त्याचा आवाज अधिक गडद आणि हिंस्र झाला होता. जेव्हा तू पूर्णपणे तुटशील, जेव्हा प्रत्येक दरवाजा तुझ्यासाठी बंद होईल, तेव्हा तुझ्यासमोर स्वतःला वाचवण्यासाठी एकच रस्ता उरेल, तो म्हणजे अद्वैत महाजन. त्याने आपल्या हातातली वाईन ग्लास हळूच फिरवली आणि एक शैतानी हसू त्याच्या चेहऱ्यावर, ओठांवर निसटून संपूर्ण केबिनमध्ये घुमलं. चला, तुला माहीत नाही, शिकार जेव्हा पूर्ण थकते तेव्हा शिकाऱ्याची कुशी तिला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटते. रात्री सियाच्या घरी वातावरण कमालीचं थंड आणि ताणलेलं होतं. जेवण झाल्यावर सिया किचनमध्ये एकटीच भांडी आवरत होती. तिला थोड्या वेळापूर्वीच तिच्या काकांचा करडा आणि मोठा आवाज संपूर्ण घरात घुमला होता. जॉब लागली का? ती फक्त खाली मान घालून हळूच नाही एवढंच म्हणू शकली होती, कारण दुसरं काही तिच्याकडे बोलायला अजिबातच नव्हतं. पहिलाच दिवस होता म्हणून कुणी काही बोललं नाही, पण त्यांच्या डोळ्यांमधली नाराजी सियाला आरपार टोचत होती. सगळे आपापल्या खोल्यात निघून गेल्यावर सियाने जेवणाकडे पाहिलं. त्या ताटात थोडासा उरलेला भात आणि एक कोरडी पोळी होती. जणू दिवसभराच्या अपमानाचं हेच तिचं बक्षीस होतं. तिने शांतपणे ते ताट घेतलं आणि त्या किचनच्याच एका छोट्या कोपऱ्यात जमिनीवर बसून ती जेवू लागली. पोळी तोडताना तिच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहत होतं, पण तिने स्वतःला सावरलं. अजिबातच कमकुवत झाली नाही. कमकुवत दिसणं म्हणजे या जगासमोर हार मानणं हे तिला माहीत होतं आणि ती हार मानणाऱ्यांपैकी अजिबातच नव्हती. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सियाची झोप आपोआपच उडाली. ती उठली. पुन्हा एकदा घराचं सगळं काम उरकलं आणि आपली तीच जुनी बॅग घेऊन बाहेर पडली. रस्ते तेच होते. कदाचित उत्तरंही तीच असणार होती. पण आज तिच्या नजरेत कालची हताशता नव्हती. आज डोळ्यात एक वेगळीच जिद्द होती. चालता चालता ती एका जुन्या शांत गल्लीत शिरली. तिथे एका जुन्या लाकडी कॅफेबाहेर एक छोटंसं बोर्ड लटकलेलं होतं, वी आर हायरिंग. ते बोर्ड पाहताच सियाची कळी खुलली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती अत्यंत भीत आत गेली. आतलं वातावरण खूप शांत होतं. इतर कॉर्पोरेट जागांसारखा तिथे अजिबातच गोंगाट नव्हता. कॉफीचा एक मंद आल्हाददायक सुगंध हवेत दरवळत होता. काउंटरमागे एक हसतमुख मुलगी बसली होती. तिने सियाला पाहिलं आणि गोड हसून विचारलं, हाय, इज देअर एनी हेल्प नीडेड? सिया अडखळत बोलली, मी नोकरीसाठी आले आहे. त्या मुलीने कोणतीही थट्टा न उडवता थेट आपल्या आतल्या केबिनकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, ओनर इथेच आहेत. बसा, मी त्यांना बोलवते. काही क्षणातच तिथून एक 30 वर्षाचा अत्यंत सोज्वळ, शांत आणि देखणा माणूस बाहेर आला. तो होता विवान मेहरा, त्या कॅफेचा ओनर. विवानने सियाकडे पाहिले आणि एक आश्वासक स्मितहास्य करत विचारलं, तुझं नाव? सिया, ती अत्यंत संकोचाने म्हणाली. सिया, काम का करायचं आहे तुला? विवानने थेट तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. क्षणभर सियाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरत मजबूत आवाजात पुढे म्हटलं, कारण मला स्वतःवर विश्वास हवा आहे. आज मी काही केलं नाही तर उद्या माझ्याकडे स्वतःचं असं काहीच उरणार नाही. विवान काही क्षण शांत बसला. तिच्या शब्दातील प्रामाणिकपणा त्याला स्पर्शून गेला. तो थेटच म्हणाला, उद्यापासून जॉईन करू शकतेस. सियाला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जिथे संपूर्ण शहराने तिला नाकारलं होतं, तिथे या माणसाने तिला एका क्षणात स्वीकारलं होतं. विवान पुढे म्हणाला, पण माझी एक अट आहे
कामासोबत स्वतःवर प्रेम करायला शिक. हे बोलताना विवानची नजर सियाच्या हातावर असलेल्या काही जुन्या जळालेल्या खुणांकडे गेली होती, ज्या तिच्या भूतकाळाची क्रूर कथा सांगत होत्या. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते पराभवाचे नव्हते, तर आशेचे होते. दुसरीकडे अद्वैतचं ऑफिस. अद्वैतच्या केबिनचा दरवाजा जोरात उघडला. त्याचा उजवा हात असलेला रोहन अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आत आला. सर, तिला जॉब मिळाली आहे. कुणीतरी तिला कामावर ठेवले. हे ऐकताच अद्वैतच्या चेहऱ्यावरचं ते थंड, गर्विष्ठ हसू एका क्षणातच गायब झालं. त्याच्या डोळ्यात रक्ताळलेला संताप उतरला. त्याच्या डोळ्यात रक्ताचा अग्नीच उतरला. थोडक्यात त्याने हातातला ग्लास बाजूला भिरकावला. त्याने फोन उचलला, पण काहीतरी विचार करून तो पुन्हा टेबलवर आदळला. हळू पण अत्यंत धारदार आणि हिंस्र आवाजात तो पुटपुटला, विवान मेहरा. अद्वैत महाजनच्या खेळात ढवळाढवळ करायची हिंमतच कशी झाली तुझी? तो खुर्चीवरून उठला. आपलं काळं लेदर जॅकेट अंगावर चढवून क्रूरपणे हसला आणि म्हणाला, आता पाहूया मी तिच्या डोळ्यातली ही नवीन आशाही कशी हिरावून घेतो. पुढच्याच दिवशी सकाळच्या कोवळ्या उन्हात कॅफे अमोल न्हावून निघालं होतं. सिया नव्या युनिफॉर्ममध्ये कमालीची सुंदर आणि आत्मविश्वासी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य स्मितहास्य होतं. विवान अत्यंत विनम्रतेने आणि सपोर्टिव्ह राहून तिला प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग देत होता. काउंटरजवळ येत विवान म्हणाला, सिया, आज पहिल्याच दिवशी खूप छान काम केलंस. असंच काम करत राहा. आयुष्यात खूप पुढे जाशील. सियाने कृतज्ञतेने हात जोडले. थँक्यू सर, थँक्यू. ही नोकरी माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. विवान हसून म्हणाला, सर नाही, फक्त विवान म्हण. आणि हो, इथे किंवा बाहेर कुणीही तुला त्रास दिला तर थेट मला सांग, समजलं? त्या हलक्या फुलक्या गप्पांमुळे सियाला कित्येक दिवसानंतर सुरक्षित वाटत होतं. तिचा हरवलेला आत्मविश्वास परत हळूहळू येत होता. पण तिला माहीत नव्हतं की कॅफेच्या बाहेर, त्या रस्त्याच्या पलीकडे, एका काळ्या काचांच्या गाडीत बसलेले ते दोन डोळे तिच्या याच हसण्यावर नजर ठेवून होते आणि त्या हसण्याला आता ग्रहण लावणार होते. आणि ते डोळे अद्वैत महाजनचे होते. पुढील भागात पहा. अद्वैत विवानचा कॅफे उद्ध्वस्त करणार की सियाला विवानच्या जवळ जाताना पाहून स्वतःचा ताबा सुटणार? विवान अद्वैतच्या साम्राज्यासमोर उभा राहू शकेल का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.